नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत। सर्वांसाठी ही गुड न्यूज असणार आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा मित्रांनो, ज्यामध्ये अविवाहित महिला आहेत त्यांना देखील अर्ज करता येणार आहे। उत्पन्नाच्या दाखल्याची अट थोडीफार रद्द करण्यात आलेली आहे। रहिवासी दाखल्याबद्दल देखील मित्रांनो, जो दाखला देण्यासाठी अट होती तीही या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। अजून महत्त्वाचे असे 7 एकूण बदल जे आहेत या ठिकाणी करण्यात आलेली आहे, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। याच्यामध्ये पाहू शकता जे पण बदल झालेले टोटल 7 बदल आहेत। पहिला बदल, त्यानंतर दुसरा आणि सातवा बदल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तोही आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी। पहिला बदल आहे, या योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत तुम्हाला देण्यात आलेली होती 1 जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत, परंतु त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना अर्ज करता येणार आहे 31 ऑगस्ट पर्यंत आता, तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै पासूनच तुमचे पैसे जे आहेत, आर्थिक लाभ जो आहे तो भेटणार आहे 1 जुलै पासूनच या ठिकाणी। म्हणजे 1 जुलैचा आणि जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याच्या या ठिकाणी तुम्हाला लाभ जो आहे तो भेटणार आहे। त्यानंतर दुसरी अट या ठिकाणी आहे, पहा, या योजनेमध्ये पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र। आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे, बघा 15 वर्षापूर्वीचे काय काय या ठिकाणी तुम्ही दिलं तरी चालेल। आता तर रहिवासी काढण्याची अट तुमची रद्द करण्यात आलेली आहे। तर बघा, या ठिकाणी 1 नंबरला आहे रेशन कार्ड दिलं तरी चालेल 15 वर्षापूर्वीचं, दुसरं मतदान ओळखपत्र असेल तरीही चालेल, तिसरं शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल तरीही चालेल, चौथं पहा जन्म दाखला असेल तरीही चालेल। या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। ही एक तुमच्यासाठी खूप गुड न्यूज आहे, कारण की बरेच जणांकडे या ठिकाणी रहिवासी दाखला नव्हता, बऱ्याच जणांकडनं या ठिकाणी दुसरे जन्म दाखला नव्हता, तर त्यांच्यासाठी आता रहिवासी दाखला नसेल तर या 4 पैकी एक डॉक्युमेंट देऊ शकतात। त्याचबरोबर तिसरं आहे, पहा, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठिकाणी पावसाळी अधिवेशनामध्ये लाईव्ह सांगितलेलं आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देखील तुम्हाला दिलेली आहे की 5 एकरची अट जी आहे आता पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे। 4 नंबरला पहा, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वर्षीय वयोगट करण्यात येत आहे। तर ही एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, 65 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर पहा, 5 नंबरची या ठिकाणी मोठी बदल आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा या ठिकाणी जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरलं जाणार आहे। परराज्यामधून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर विवाह झालेला असेल तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्यानंतर 6 नंबरची अट पहा, महत्त्वाचे उत्पन्नाबद्दलची, रुपये 2.5 लक्ष म्हणजे 2.5 लक्ष उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। तर बघा, सरसकट उत्पन्नाच्या दाखल्याची अट या ठिकाणी रद्द आहे का, तर नाही। ज्यांचं या ठिकाणी 2.5 लक्ष उत्पन्न उपलब्ध नसेल तर ज्यांच्याकडे मित्रांनो पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड आहे, म्हणजे या ठिकाणी ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्न दाखला देण्याची आता काय आहे, गरज या ठिकाणी असणार नाही, ती सूट देण्यात येत आहे। त्यानंतर 7 नंबरची खूप महत्त्वाची अट आहे, ही अट जी आहे मित्रांनो त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। 7 नंबरमध्ये पहा, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर बघा, अविवाहित महिला, समजा एका कुटुंबामध्ये समजा 2 महिला असतील, एक विवाहित झालेली आणि दुसरी अविवाहित असेल, मुलगी असेल किंवा बहीण असेल अविवाहित झालेली, अविवाहित आहे, अशा एका महिलेला, अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच या ठिकाणी विवाहित महिला देखील त्या कुटुंबामधील लाभ घेऊ शकते, त्याचबरोबर एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मात्र आता घेता येणार आहे, त्यांना देखील अर्ज भरता येणार आहे। ही एक खूप महत्त्वाचा बदल आहे, ही एक तुमच्यासाठी खूप गुड न्यूज आहे। तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना हे महत्त्वाचे बदल समजतील। आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा जाता जाता। अजून काय प्रश्न असतील याबद्दलचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व पुढील येणाऱ्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अजून तुमचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत या ठिकाणी सुरू झालेले नाहीत, त्याची लिंक आलेली नाहीये, ऑनलाईनची लिंक आली की तुमच्यापर्यंत
सर्वांपर्यंत नक्की शेअर केली जाईल. तुम्ही सध्या ऑफलाईन देखील या ठिकाणी फॉर्म पाहू शकतात. ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, जसं की अंगणवाडी केंद्र असेल किंवा सेतू केंद्र असेल, त्या ठिकाणी देखील ऑफलाईन फॉर्म तुम्ही पाहू शकतात. मात्र ऑनलाईनची अजून लिंक आलेली नाही. जशी लिंक येईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही दिली जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलचीही आपल्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. धन्यवाद.